कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीकरता मी प्रभाग क्रमांक 4 यामधून ड वर्गातून निवडणुकीला सामोरं जात आहे। माझ्याबरोबरच अ गटामधून मागासवर्गीय आरक्षित गटातून आमच्या भगिनी स्वाती सचिन कांबळे, तसेच ब गटातून माझे सहकारी युवा कार्यकर्ते विशाल शिवाजी चव्हाण, तसेच माझ्या भगिनी या क गटातून सौ दीपाली राजेश गाडगे आणि मी स्वतः राजेश भरत लाटकर ड गटातून सर्वसाधारण गटातून मी निवडणूक लढत आहे। चारही उमेदवार आम्ही राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार हात चिन्हावर निवडणूक लढवत आहे। या प्रभागामध्ये जुने विचारेमाळ प्रभाग पूर्ण, सदर बाजार पूर्ण, सदर बाजार शेजारील 2-3 सर्किट हाऊसमधील गल्ल्या, तसंच ताराबाई पार्क पूर्ण आणि कणानगर वार्ड पूर्ण असा हा प्रभाग आहे। एका बाजूला उच्चभ्रू लोकवस्ती आणि एका बाजूला कष्टकरी लोकांची वस्ती। गेली 25-30 वर्षे मी महापालिकेच्या समाजकारण राजकारणाच्या सक्रिय कार्यकर्ता म्हणून आहे। सदर बाजार आणि विचारमाळामध्ये मी मूलभूत सेवा सुविधा चांगल्या पद्धतीनं देण्यात आम्ही सर्वजण यशस्वी झालो आहे। चांगले रस्ते, मुबलक स्वच्छ पाणी, दैनंदिन कचरा उठाव, स्वच्छता, औषध फवारणी, सार्वजनिक शौचालय स्वच्छ, तसेच त्या भागामध्ये स्वच्छ भारत योजनेअंतर्गत छोटी छोटी घरं आहेत। सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राहिली पाहिजे म्हणून खाजगी टॉयलेट्स आम्ही जवळजवळ 1000च्या आसपास आम्ही तयार केलेले आहेत आणि दिलेले आहेत लोकांना। त्यातून सार्वजनिक स्वच्छता राखण्यात यशस्वी झालेलो आहोत। परत सर्व सार्वजनिक तरुण मंडळांना समाज मंदिरं बांधून दिली। भगवान गौतम बुद्धांचं बुद्ध शिल्प उभा करण्यात आम्ही यशस्वी झालो आहेत। पंचशील भवन उभा करण्यात यशस्वी झालं आहे। आणि सगळ्यात चांगलं म्हणजे आम्ही ह्या दोन्ही प्रभागात गेली 20-25 वर्षे आम्ही नेतृत्व करत असताना सर्व प्रमुख चौकामध्ये, प्रमुख मोठ्या गल्ल्यामध्ये CCTV बसवलेले आहेत आणि ते सर्व CCTV आम्ही शाहूपुरी पोलीस स्टेशनला ॲक्सेस दिलेले आहेत। त्यामुळं तिथला काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर डायरेक्ट पोलिसांना त्याला माहिती कळते आणि नागरिकांना देखील त्यातनं सुरक्षितता भासलेली आहे। अशा पद्धतीनं आपण महापालिकेचं कामकाज म्हणजे काय, नगरसेवक म्हणजे काय, नळ, गटर, रस्ते याची सेवा देणारा, मूलभूत सेवा सुविधा देणारा, हायमास दिवे प्रमुख चौकामध्ये चांगली लाईट तुम्ही बघशिला। सदर बाजारपासून कदमवाडीच्या रोडला जाताना पूर्णपणे तुम्हाला रात्रीची पौर्णिमा वाटणार। ह्या पद्धतीनं चांगल्या लाईट, चांगल्या पद्धतीचं पाणी, चांगली स्वच्छता, दैनंदिन आमची कार्यकर्त्यांची टीम आहे त्याच्यावर लक्ष ठेवून राहते। निवडणुकीपुरतं आम्ही लोकांच्या संपर्कात राहत नाही। निवडणूक असो नसो हे काम आपण स्वीकारलेलं आहे, याला आपण रोजच्या रोज सामोरं गेलं पाहिजे। जनसंपर्क कार्यालय आमचं कायम उघडं आहे। आमची भेट, आम्ही कायम रिचेबल आहोत, हे त्यातलं महत्त्व आहे। आता याला जोडून ताराबाई पार्क वॉर्ड आला आहे, कणानगर आला आहे। ताराबाई पार्क आणि कणानगरमध्ये देखील आम्ही तिथली सत्तेत नाही किंवा आमचा काही संबंध नाही म्हणून आम्ही त्या ठिकाणची देखील महाविकास आघाडीची सत्ता असताना, बंटीसाहेब पालकमंत्री असताना आम्ही पर्ल हॉटेलच्या दारातील रस्ता, पर्ल हॉटेल ते बेकर गल्लीचा रस्ता, अनुग्रह हॉटेल ते डी-मार्टचा रस्ता, तिथल्या ड्रेनेज लाईन्स, तिथं चेंबर पूर्ण दुर्दशा झाली होती, उघड्यावर ड्रेनेजचं पाणी वाहत होतं, ही कामे देखील आम्ही करण्यात यशस्वी झालो। हिंदनगरमधला रस्ता असेल, परत कणानगरला जो रहिवास विभागमध्ये समाविष्ट कणानगरचा जो भाग होता, माझी पत्नी सूरमंजिरी ॲडव्होकेट सूरमंजिरी राजेश लाटकर महापौर असताना तिथला भाग आम्ही पिवळ्या पट्ट्यात आणायचा ठराव करून त्या सर्व कष्टकरी झोपडपट्टी वस्तीला एक दिलासा दिला की ती झोपडपट्टी पूर्णपणे घोषित आहे, संरक्षित आहे। आणि आज गेली 3-3.5-4 वर्ष प्रशासक काळ चालू आहे। त्या काळात शिवसेना, भाजप, महायुतीचं सरकार आहे, ते पिवळ्या पट्ट्यातला आम्ही ठराव रहिवास विभागामध्ये आम्ही सर्व जनरल बॉडीचा ठराव दिला आहे, पण राज्य शासनाकडनं अजून त्याचं काही काम झालेलं नाही। त्या लोकांना स्थानिक नेते फक्त दिशाभूल करतात, पण येणाऱ्या काळात मी त्यांना अभिवचन देतो आहे, हा देखील प्रश्न त्यांचा पूर्णतः आम्ही निकालात काढू, कारण त्या सर्व प्रश्नाची जाण असणारा मी कार्यकर्ता आहे। स्थायी सभापती म्हणून काम केले, 25 वर्ष मी महापालिकेच्या राजकारणाची सक्रिय आहे, सर्व विभागाची माहिती
माहिती आहे, माझ्याबरोबर माझे जे सहकारी 3 आहेत यांना सगळ्यांना बहुमतानं निवडून द्या, पूर्ण पॅनेल निवडून द्या, म्हणजे जोमानं काम करता येते. चारीच्या चारी हात चिन्हावरीलचे शिक्के दाबून आम्हाला पुन्हा एक वार सर्व या नागरिकांनी या पॅनल पद्धतीच्या राजकारणामध्ये आम्हाला सेवा करण्याची संधी द्यावी. आम्ही राजकारण निवडणूक हे लोकसेवेचं भाग मानतो. उगीच पैसा आहे, श्रीमंती आहे म्हणून काही लोक उगीच जेवणावळी, पाकिटाचा आमिष, झुंडशाही, दादागिरी ही काही समाजकारणाने सदृढ लोकशाहीची लक्षणं नाही आहेत. हे अलीकडच्या काळात लोक जाणतात, त्यांना खड्यासारख्या बाजूला करतील हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला चांगला विश्वास आहे. आम्ही फक्त महापालिकेचंच कामकाज नाही, संजय गांधी निराधार पेन्शन योजना असेल, विधवांसाठी इंदिरा गांधी वृद्धापकाळ पेन्शन असेल, दिव्यांगांसाठी पेन्शन असेल, तरुणांसाठी रोजगार मेळावे असतील, त्यांना सुशिक्षित बेरोजगार व्यवसाय प्रशिक्षण असेल, महिलांसाठी या सर्व योजना राबवत असतो. आणि पेशंटच्या बाबतीत सर्व सरकारी योजना राबवून गरीबातला गरीब पेशंट असला तर त्याला चांगल्या दवाखान्यात ऑपरेशन करून त्याला आपल्या घरात आणून सोडण्याचं हे आमचं पुण्याईचं काम अखंडपणे 25 वर्ष चाललं आहे आमचं. त्यामुळं हा पुण्याईचं आम्हाला आशीर्वाद मिळणार याची मला पूर्ण खात्री आहे. पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो, मी आणि माझे 3 सहकारी काँग्रेस चिन्हावर आपल्यासमोर निवडणुकीला सामोरे जात आहोत. पूर्ण बहुमतानं आम्हाला निवडून द्या, अजून जोमानं काम करू. ताराबाई पार्क हा कोल्हापूर शहरातला उच्चभ्रू लोकवस्ती. सासने मैदानची अवस्था काय झाल्या, काय रस्त्यांची अवस्था आहे, ट्रॅफिक जाम, पार्किंगची अवस्था नाही, उद्यानांची गैरव्यवस्था, हे सगळे प्रश्न घेऊन सगळे प्रश्न येणाऱ्या काळात लवकरात लवकर मार्गी लावायचं आमच्याकडे त्याचा अभ्यास आहे. आणि त्या अभ्यासाकरता आणि त्या कामाकरता देखील नागरिकांनी आम्हाला पाठबळ द्यावं एवढी नम्र विनंती. सध्या सर कोल्हापूर पंचनामा कोल्हापूर फाईल्स हे काँग्रेसनं सुरू केलेलं आहे, त्या संदर्भात काय सांगाल? आपल्या प्रभागामध्ये कशा पद्धतीनं पंचनामा झालेला आहे? माझ्या प्रभागामध्ये म्हणशीला तर सदर बाहेर विचारामध्ये आम्ही कामकाज करतो. तिथले रस्ते बघा, गेले मी स्थायी सभापती असताना 11 वर्षापूर्वी केलेले रस्ते अजून आहेत. आणि गेल्या आमच्या काळात आम्ही केलेले रस्ते, कारण मी स्वतः इंजिनियर असल्यामुळं ते पेवर पद्धतीनं करताना त्याला त्याचा स्लोप कसा करावा, त्याचा थर कसे असावेत, हे सगळं टक्केवारीमुक्त काम केलं ना, सगळं चांगलं होतं. आणि यांनी 100 कोटीचे रस्ते आणले, आम्ही ठिकठिकाणी पॅचवर केलो म्हटले. ते सगळे रस्ते आज अजून निवडणुकीला मतदान व्हायचं आहे तरी खडीवर यायला लागले, रस्ते धुवून गेले. आम्ही आमच्या प्रभागातून केलेली कामं हे लोक बघायला लागलेत.